नमस्कार. मी सुनील बाबूराव जाधव, राहणार ऐनवरे, पोस्ट कुळवंडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. श्रीदेव वाघोबा मंदिर ट्रस्ट ते मंदिर पुनर्बांधणी संदर्भात जे ग्रामविकास मंडळ ऐनवरे अध्यक्ष श्री बाबाजी गोपाल जाधव यांनी जो निधी जमा केला तो ट्रस्टच्या नावाने पण जमा करू शकले असते, परंतु ग्रामविकास मंडळ ऐनवरेच्या नावाने तो निधी जमा करून त्याचा हिशोब मी मागवला होता, परंतु अद्याप त्यांनी हिशोब दिलेला नाही. तो हिशोब दिलेला नाही तरी धर्मादाय आयुक्ताकडे मी वारंवार चौकशी केली, तपास करण्यासाठी सांगितलं, तिथून पण काहीच मला अजून मिळालेलं नाही. त्याच्यानंतर मला आम्ही तिघांना, मी सुनील बाबूराव जाधव, संजय बाबू जाधव आणि सुभाष रामचंद्र जाधव यांना आम्हाला सामाजिक धार्मिक कार्यक्रमातून 22 जून 2025ला बहिष्कृत केली गेली, वाळीत टाकली गेली सामाजिक धार्मिक कार्यक्रमातून. त्यानंतर सर्वांनी एकमताने ठरवलं की ह्यांना हिशोब मागितला म्हणून मंदिराचा हिशोब, कारण मी पण वर्गणीदार आहे, देणगीदार आहे, कारण ह्या मानकऱ्यांनी पण वर्गणी देणगीदार दिले, माहीर वासनी आहेत, आजूबाजूच्या गावातील आहेत, गावाच्या घरामागे वर्गणी आहे, मुंबईचे सभासद, बिगर सभासद, पुण्याचे सभासद, बिगर सभासद आणि सर्वांनी हातभार लावलेला असताना आम्ही फक्त हिशोब मागितला म्हणून आम्हाला सर्व कार्यक्रमातून बहिष्कृत केली. आता राहिली गोष्ट अशी की जो पाडव्यानंतरचा कार्यक्रम होतो पवत्याचा, ग्रामदेवतेचा, त्याच्यामध्ये कार्यक्रम केला नाही, कारण ह्यांच्या बाबाजी जाधव यांच्या सांगण्यावरून. त्यानंतर दसऱ्याचा कार्यक्रम झाला, कोण आलं नाही, तर एका मानकऱ्याने फक्त तो कार्यक्रम केला आणि आम्ही जी एक फौजदारवाडी होती आणि आम्ही 2 घरं असा मिळून तो कार्यक्रम केला. दिवाळीचा जो दिव्याचा कार्यक्रम असो, दिवा चढवणे उतरणे, हा पण आम्ही केला. आणि परत त्यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम जो नोव्हेंबरमध्ये येतो तेव्हा त्यांनीसुद्धा हा सर्वानुमते एकत्र करूया असं मानलं गेलं. आता मानलं गेल्यानंतर आत्ता जो तिथीला 1 महिन्यापूर्वी सप्ताह असतो वार्षिक, श्री विठ्ठल रखुमाई मंदिरचा सप्ताह असतो, त्या सप्त्याला तिथीला झाला पाहिजे सालाबादप्रमाणे, परंतु त्या सालाबादप्रमाणे तिथीला केला नाही. त्याच्यामुळे 4 मिटिंगी झाल्या. तेव्हा 29 जानेवारीला सप्ताह करायचं असं सर्वानुमते ठरलं, परंतु 4 दिवस अगोदर त्यांनी सांगितलं की आता कोणी पुढारपणा घ्या आणि तुम्ही कार्यक्रम करा, आम्ही काय करणार नाही. म्हणून काही जे सुशिक्षित लोक होती की हा देवाचा कार्यक्रम कुठं अडवू नको म्हणून करूया, हे ठरलं 13-14ला. ठरल्यानंतर ह्याने जो बाबाजी जाधवनी सांगितलं की मी कार्यक्रमात कुठल्या येणार नाही, हे तिघे असतील तर, परंतु आत्ता परत ह्याने मिटिंग लावल्या. त्या मिटिंगमध्ये सुनील बाबूराव जाधव आणि संजय बाबू जाधव ह्याला आमंत्रित केली गेली नाही आणि फक्त सुभाष जाधवला आमंत्रित केली गेली. तर तेव्हा त्याने पण विचारलं की ह्या दोघांना का नाही बोलवली, तर कोण काही बोलायला तयार नाही. आता ह्या श्री देव वाघोबा जी तशी ट्रस्ट आहे, तसं श्री विठ्ठल रखुमाई मंदिरसुद्धा ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टमध्ये सुनील बाबूराव जाधव हा ट्रस्टमध्ये आहे आणि संजय बाबू जाधव ह्या ट्रस्टमध्ये आहे. आणि अशा धार्मिक कार्यक्रमामध्ये ट्रस्टवाल्यांना कसे डावलू शकतात? ठीक आहे, पण कार्यक्रम हा गावचा असेल तर गावाप्रमाणे झाला पाहिजे, आमंत्रित केलं पाहिजे. मिटिंगलासुद्धा अजूनसुद्धा आमंत्रित केले गेले नाही. त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याही कार्यक्रमात बोलवत नाहीत, परंतु आमची कुठलीही अडवणूक नसणाऱ्या धार्मिक कार्यक्रम व्हावं. पण गावामध्ये आणि समाजामध्ये हा श्री बाबाजी गोपाल जाधव ग्रामविकास मंडळ ऐनवरे अध्यक्ष सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम म्हणजे गावामध्ये तेढ निर्माण करतो आहे. जिथं सलोखा राखला पाहिजे तिथं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामुळं माननीय पोलीस अधीक्षक यांना एक विनंती आहे की आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांच्यामार्फत सखोल चौकशी करून ह्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, हीच माझी मागणी असणार आहे. आणि धर्मादाय आयुक्ताने पण सखोल चौकशी करावी, रत्नागिरी धर्मादाय आयुक्ताने सखोल चौकशी करावी, एवढी माझी मागणी आहे.